आपल्या मुलांचे गुण आणि अवगुण आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे, की त्याच्याशिवाय आपण आपल्या कशात डेव्हलपमेंट करायला पाहिजे, काही नाही करायला पाहिजे, आपण कशात चांगले त्याच्यात अजून कसं चांगलं करायचं हे बघायचं. नमस्कार, मी डॉक्टर अमर लोखंडे, माझी पत्नी डॉक्टर पूनम लोखंडे, माझी मुलगी कुमारी गार्गी आणि चिरंजीव निशांत यांची आज आम्ही DMIT टेस्ट केली. आमचे मित्र आहेत डॉक्टर महेश तनपुरे यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही टेस्ट करू शकलो. आमच्या काही मित्रांकडून आम्हाला कळालं ही टेस्ट काय असते, कशा प्रकारे असते याची माहिती मिळाली. ती टेस्ट केल्यानंतर आज जेव्हा काउन्सिलिंग झालं त्यावेळेस ह्या टेस्ट वाटत होती छोटी असेल, परंतु याच्याचा जो मर्यादार्थ आहे तो फार मोठा निघाला. म्हणजे आपण म्हणतो ना की दिसत होती छोटी, पण त्याच्यातून आम्हाला आमच्या पूर्ण आयुष्याचं जे पुस्तक आहे ते दिसलं की मुलांना भविष्यात काय करायचं, काय करावं, काय नाही करावं, गुड पॅरेंटिंग काय असावी, कशी असावी, यांना ग्रूम करताना काय काळजी घ्यावी लागेल, काय टाळायचं, या सगळ्यांची आम्हाला माहिती मिळाली. ग्रेट. मॅम, तुमचा कसा होता एक्सपिरियन्स? मलाही छानच वाटलं. एक पॅरेंट्स म्हणून मुलांना काय करायला पाहिजे आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने काय करायला पाहिजे, कुठला गायडन्स त्यांना द्यायला पाहिजे प्रॉपर, हे ह्याच्यातून कळालं. महत्त्वाचं तर तेच असतं. बाकीचं पॅरेंट्स म्हणून आम्ही मॅनर्स म्हणा हे तर करतच असतो, पण त्यांचं भविष्य सुधारणं आतापासून हे जास्त गरजेचं झाले सध्या. म्हणून ही टेस्ट मला फार म्हणजे नाही का चांगली वाटली त्या दृष्टीने. सो जे मॅम तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काउन्सिलिंग मधून मिळाली का? हो, नक्कीच. ओके. सर, तुम्हाला काय वाटतं की ही जी टेस्ट आहे पालकांनी ही टेस्ट केली पाहिजे का त्यांच्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी? काय वाटतं? नक्कीच. निव्वळ ही टेस्ट मुलांसाठीच नाही तर पालकांनी करावी, सर्व कुटुंबांनी करावी, कारण त्याचा इम्पॅक्ट हा ओव्हरऑल होईल. म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन फायदा होईल असं मला वाटतं. राईट. ओके. गार्गी बाळा, तुला आपण काउन्सिलिंग मध्ये खूप काही गोष्टी सांगितल्या, तर तुला ओव्हरऑल तुझा एक्सपिरियन्स कसा, म्हणजे तुला कसं वाटलं, काय कळालं? म्हणजे खूपच छान होतं की मी काय करायला पाहिजे, माझं काय चुकतं ते कळतं. अभ्यासात मी कशी आहे, मी कुठं बसली पाहिजे की ज्याच्याने मला अंडरस्टँड होईल, लर्न जास्त होईल, कसं मी अभ्यास करायला पाहिजे ते सगळं आलं. ओके. निशांत बाळा, तुला काय कळालं ह्या काउन्सिलिंग मधून, तू काय सांगशील? तुम्ही आम्हाला सांगितलं की किती वेळा रिपीट करायचं आपल्याला लक्षात राहू म्हणून, कशी संगत ठेवायची, ज्यांनी आपल्याला त्यांच्या म्हणजे चांगल्या सोबत राहिलो तर आपण बरोबर त्यांच्या वाणीच करायला लागू. काय करायचं काय नाही, काही सवयी तोडायला पण टाइम लागतो, घ्यायला पण. राईट. ओके. निशांत बाळा, तुला वाटतंय की ह्या टेस्ट मुळे तुला भविष्यात फायदा होईल? हा. ओके. गार्गी, तुला? हो, नक्कीच. ओके. काय फायदा होऊ शकतो? म्हणजे आपण फेमस पण होऊ शकतो, त्याच्यात मला नॉलेज येईल. एक आवड असल्यामुळे आवड आहे म्हणून नॉलेज तर येईलच. बरोबर. राईट. आणि जसं ही म्हणले की आवड येईल, तसंच म्हणजे आपण काय करायला पाहिजे, आपल्याला कशात डेव्हलपमेंट करायला पाहिजे, काही नाही करायला पाहिजे, आपण कशात चांगले त्याच्यात अजून कसं चांगलं करायचं हे बघायचं. राईट. सो ओव्हरऑल म्हणजे तुमच्या दोघांना चांगली क्लॅरिटी आहे, बरोबर ना? ओके. सर, तुम्ही बाकीच्या जे पालक, बऱ्याच वेळा असं पालकांना असं वाटतं आपण कशाला आपली मुलांची स्ट्रेंथ आणि विकनेस जाणून घ्यायची, कशाला खाली उगाच कशाला टेन्शन घ्यायचं, अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? नाही, तो त्यांचा गैरसमज आहे आणि तो त्यांनी जितक्या लवकर ते दूर करतील तेवढं चांगलं. आपल्या मुलांचे गुण आणि अवगुण आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे, की त्याच्याशिवाय आपण आपल्या मुलांना चांगला माणूस कसं बनवायचं हे कळणारच नाही त्यांना. राईट. ओके. मॅम, तुम्हाला काय वाटतं ही टेस्ट पालकांनी मुलांसाठी केली पाहिजे का आणि का? हो, करायलाच पाहिजे. कारण ह्यावरच म्हणजे मला वाटतं की बऱ्यापैकी आपलं भविष्याच्याच दृष्टीने मी विचार करते की योग्य ते करिअर गायडन्स भेटून त्यांचं भविष्य चांगलं होईल आणि कुठले काही ड्रॉबॅक असतील त्यांच्यामध्ये तर त्याच्यावर पण आपण ओव्हरकम करू शकतो आणि जे काही चांगले पॉईंट्स आहेत त्याच्यात पण आणखीन डेव्हलपमेंट करू शकतो असं. त्याच्यामुळे ही म्हणजे सगळ्या दृष्टीने ही टेस्ट छानच आहे आणि योग्यच राहील. तुमच्या सगळ्यांची प्रश्न मिळाली या काउन्सिलिंग मधून? हो. हॅपी आहात तुम्ही? हो. ओके. सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट कराल? नक्कीच. ओके. सो आपण भेटूयात पुन्हा एकदा.
ओके, आणि काही मदत लागली तर नक्कीच डेफिनेटली तुम्ही सरांना फोन करा किंवा मला फोन करा, आपण नक्कीच भेटूया. हो नक्कीच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.